हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी रिक्रुटमेंट आहे 2026 ची त्यासाठी जनरल नॉलेजची आज आपण इथे काय करताय, एक नवीन सीरीज स्टार्ट करताय, ज्याच्यामध्ये सगळेच जनरल नॉलेजचे क्वेश्चन जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे एक्झामसाठी. ठीक आहे. आणि सगळ्याच पोस्टसाठी जी आहे ती कॉमन आहे जनरल नॉलेज. तर त्यासाठी आपण इथे एक सीरीज जी स्टार्ट करत आहे, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले की एक्झाम पॅटर्न बघणार आहे, की जो छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. ठीक आहे. तर बघा, एक्झाम पॅटर्न जो दिलेला आहे 26चा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले 5 सब्जेक्ट्स दिले आहेत. तर सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे मराठीचा. मराठी लँग्वेजचे 10 क्वेश्चन्स असणार आणि त्याच्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत 20. तसंच इंग्लिश सब्जेक्ट आहे सेकंड, त्याला 10 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला मार्क्स दिलेले आहेत 20. तसंच थर्ड सेक्शन जो आहे तो आहे जनरल नॉलेजचा, ज्याचे 10 क्वेश्चन्स राहतील आणि 20 मार्क्स. तसंच अरिथमेटिक आणि इंटेलिजंट टेस्टचे सुद्धा 10 क्वेश्चन्स राहणार आणि त्याला 20 मार्क. आणि तसंच लास्ट जो आहे तो टेक्निकल सब्जेक्ट, मीन्स ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय करत आहे त्या पोस्ट वाईज जे आहे ते टेक्निकल सब्जेक्टचे इथे 60 क्वेश्चन्स राहणार आणि त्याला मार्क्स आहे 120, मीन्स 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्सचा जो आहे तो पेपर असणार आहे. ठीक आहे. तर हा जो पेपर पॅटर्न आहे हा आपण सगळ्याच म्युनिसिपल कॉर्पोरेशनला अनालाइज करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर 5 सब्जेक्टचे आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे, जर आपल्याला एक्झाम क्रॅक करायची असेल तर. ठीक आहे. तसंच आणखी सांगायचं आहे की बघा, जेई सिव्हिल, ठीक आहे, पीडीएफ अवेलेबल आहे. जनरल नॉलेजची एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. त्याच्यानंतर गार्डन ऍग्रिकल्चर असिस्टंटची पीडीएफ अवेलेबल आहे. फायर फायटरची पीडीएफ अवेलेबल आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, मॅथ्स, ठीक आहे, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर डायरेक्टली दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये सगळेच जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आजचा जो कन्सेप्ट आहे, जनरल नॉलेजचा जो टॉपिक आहे आजचा, तर बघा, टॉपिक 1 आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ छत्रपती संभाजी नगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपण इथे कव्हर करणार आणि असेच टॉपिक आपण इथे डेली कव्हर करणार आहे टिल एक्झाम पर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, which of the following authority is the executive head of छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अँड म्युनिसिपल सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कमिशनर, मीन्स आयुक्त. म्युनिसिपल कमिशनर is the executive head appointed by the state government and responsible for implementing policies and managing administration. Next, second, the mayor of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation is primary associate with which function? महापौर मुख्यतः कोणत्या कार्याशी संबंधित असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, सेकंड ज्युडिकल फंक्शन, थर्ड सेरेमोनियल अँड डेलिबरेटिव्ह लिडरशिप अँड फोर्थ रिक्रुटमेंट ऑफ म्युनिसिपल एम्प्लॉई. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेरेमोनियल अँड डेलिबरेटिव्ह लिडरशिप. ठीक आहे. समारंभिक व सभेचे नेतृत्व, बिकॉज मेयर मेनली परफॉर्म सेरेमोनियल अँड प्रिसाइडिंग फंक्शन इन मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन. नेक्स्ट, तसंच बघा, जनरल नॉलेजची मी आत्ताच पीडीएफ सांगितली. इम्पॉर्टंट एमसीक्यूजची पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये 9 चॅप्टर, 90 युनिट्स अँड 2250 एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, थर्ड, विच कमिटी इन अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्सरसाइज द हायेस्ट फायनान्शियल कंट्रोल? महानगरपालिकेत सर्वाधिक आर्थिक नियंत्रण कोणत्या समितीकडे असते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एज्युकेशन कमिटी, स्टँडिंग कमिटी, हेल्थ कमिटी, वॉर्ड कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती, बिकॉज द स्टँडिंग कमिटी सुपरवाइज फायनान्शियल मॅटर इन्क्लुडिंग बजेट अप्रुव्हल अँड एक्सपेंडिचर. Next, fourth, under the Maharashtra Municipal Corporation framework, the municipal commissioner is appointed by. महाराष्ट्र महानगरपालिका व्यवस्थेनुसार आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टेट गव्हर्नमेंट,
म्युनिसिपल काउन्सिल अँड स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट म्युनिसिपल कमिशनर, usually an IAS officer. Next, fifth, which of the following bodies prepare and present municipal budget before the general body? महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करून सर्वसाधारण सभेसमोर सादर करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, म्युनिसिपल कमिशनर, वार्ड कमिटी अँड अकाउंट्स कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कमिशनर मीन्स आयुक्त. म्युनिसिपल कमिशनर प्रिपेअर द annual budget and submit it to the standing committee and general body. Next, sixth, ward committee in municipal corporation are primarily created under provision inspired by which constitutional amendment? प्रभाग समित्या कोणत्या घटना दुरुस्तीमुळे अस्तित्वात आल्या? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 42nd अमेंडमेंट, 44th, 73rd अँड 74th. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ 74th 74वी दुरुस्ती. 74th कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट 1992 इंट्रोड्यूस अर्बन लोकल बॉडी रिफॉर्म इंक्लुडिंग वॉर्ड कमिटी. नेक्स्ट, सेवंथ, which function is not a mandatory function of the municipal corporation? खालीलपैकी कोणते कार्य महानगरपालिकेचे बंधनकारक कार्य नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर सप्लाय, सेकंड पब्लिक हेल्थ सर्व्हिस, थर्ड डिफेन्स सर्व्हिस अँड फोर्थ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिफेन्स सर्व्हिस, संरक्षण सेवा, बिकॉज डिफेन्स इज द युनियन सब्जेक्ट अँड नॉट अ म्युनिसिपल फंक्शन. नेक्स्ट, 8, who presides over meeting of the general body of the municipal corporation? महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थान कोण भूषवतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, मेयर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अँड डिस्ट्रिक्ट कलेक्टर. द करेक्ट आन्सर आहे सेकंड मेयर, महापौर. द मेयर प्रिसाइड्स ओव्हर द जनरल बॉडी मीटिंग. नेक्स्ट, 9th, which of the following best describe the relationship between municipal commissioner and the standing committee? आयुक्त व स्थायी समिती यांच्यातील संबंध कसा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशनर वर्क अंडर स्टँडिंग कमिटी, सेकंड स्टँडिंग कमिटी सुपरवाइज बट कॅन नॉट रिमूव्ह कमिशनर, थर्ड स्टँडिंग कमिटी अपॉइंट कमिशनर अँड फोर्थ कमिशनर प्रिसाइड्स कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी सुपरवाइज बट कॅन नॉट रिमूव्ह कमिशनर. नियंत्रण आहे पण हटवू शकत नाही, बिकॉज स्टँडिंग कमिटी सुपरवाइज फायनान्शियल मॅटर बट कॅन नॉट रिमूव्ह द कमिशनर. Next, 10th, which of the following municipal function is categorized as the discretionary function? खालीलपैकी कोणते ऐच्छिक कार्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रीट लाइटिंग, सेकंड कंस्ट्रक्शन ऑफ प्रायमरी स्कूल, थर्ड रोड मेंटेनन्स अँड फोर्थ सॅनिटेशन सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंस्ट्रक्शन ऑफ प्रायमरी स्कूल, प्राथमिक शाळा बांधकाम, बिकॉज एज्युकेशन रिलेटेड फंक्शन मे बी डिस्क्रेशनरी डिपेंडिंग ऑन फायनान्स. Next, 11, the term of elected councillor in municipal corporation in Maharashtra is. महाराष्ट्रातील नगरसेवकांचा कार्यकाल किती असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 3 year, 4 year, 5 year, 6 year. द करेक्ट आन्सर आहे थर्ड 5 year. द tenure is 5 year unless dissolved earlier. Next, 12th, which body act as a legislative wings of the municipal corporation? महानगरपालिकेची विधिमंडळ शाखा कोणती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी, जनरल बॉडी ऑफ कॉर्पोरेटर, म्युनिसिपल कमिशनर, मेयर इन काउन्सिल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड जनरल बॉडी ऑफ कॉर्पोरेटर, सर्वसाधारण सभा, बिकॉज जनरल बॉडी परफॉर्म लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स. नेक्स्ट, 13, which authority implement the resolution passed by the municipal corporation? महानगरपालिकेचे ठराव कोण अंमलात आणतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल कमिशनर, वार्ड कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युनिसिपल कमिशनर, आयुक्त, बिकॉज म्युनिसिपल कमिशनर एक्झिक्यूट डिसिजन. नेक्स्ट, 14, which of the following is not a part of structural framework of the municipal corporation? खालीलपैकी कोणता घटक महानगरपालिकेच्या रचनेत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जनरल बॉडी, स्टँडिंग कमिटी, प्लॅनिंग कमिशन, वार्ड कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग, बिकॉज प्लॅनिंग कमिशन इज अ नॅशनल लेवल बॉडी. नेक्स्ट, 15, which of the following best describe the role of ward committee in large municipal corporation?
मोठ्या महानगरपालिकांमध्ये प्रभाग समित्यांची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंडक्ट इलेक्शन, सेकंड मॅनेज लोकल सिविक इश्यू, थर्ड अप्रूव्ह बजेट अँड फोर्थ अपॉइंट कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅनेज लोकल सिविक इश्यू, स्थानीय समस्या सोडवणे. बिकॉज वॉर्ड कमिटी हँडल लोकल सिविक इश्यू अँड प्रमोट सिटीजन पार्टिसिपेशन. तसंच बघा जेई सिव्हिल, जनरल नॉलेज, गार्डन अँड ॲग्रिकल्चर असिस्टंट, फायर फायटर, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.